नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन हा पॉईंट आपण शिकतो आहोत. यामध्ये आपण आज 11th 12th हे दोन एक्झाम्पल आणि त्यानंतरचे हे दोन एक्झाम्पल अशा दोन आपण आज स्टडी करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे IMP एक्झाम्पल आहेत. 2 मार्कासाठी हे विचारले जातात. या आधीच्या सेक्शनमध्ये आपण ह्या टाईपचे एक्झाम्पलचा स्टडी केला आहे. बघा, हे पूर्ण एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचे. त्यामध्ये आज आपण हे 11th नंबर, 12th नंबर, 13 नंबर आणि 14 नंबर ह्या एक्झाम्पलचा पण आज स्टडी करणार आहोत. आणि येत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेले रेमेडी एक्झाम्पल्स आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. हेच शिकत असताना आपण मागच्या लेक्चरला ऑब्झर्व केलं होतं की हे जे फॉर्म्युलाज आहे हे IMP फॉर्म्युलाज म्हणून ह्या पॉईंटसाठी येतात. आणि हे फॉर्म्युला प्लस ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी हे दोन फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. या आधीच्या सेक्शनमध्ये आपण ह्या एक्झाम्पलचा स्टडी केला होता. टॅन स्क्वेअर एक्स, कॉट स्क्वेअर एक्स, त्यानंतर साईन क्यूब एक्स, कॉस क्यूब एक्स याचा जर तुम्ही स्टडी केला नसेल तर वरती आय बटनावरती ही व्हिडिओ शो होती, त्यावरती प्रेस करा आणि ह्याही एक्झाम्पलचा स्टडी करा. ओके. सो चला आज आपण ह्या एक्झाम्पलचा स्टडी करूया. बघा, ह्या एक्झाम्पलचा पॅटर्न ज्या वेळेला येतो त्यावेळेला थोडंसं आपल्याला विचार करावा लागतो. पूर्वीचे जे आपण एक्झाम्पल बघितले साइन स्क्वेअर, टॅन स्क्वेअर, कॉट स्क्वेअर, यामध्ये आपल्याला लगेच आयडेंटिफाय होतं की आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे म्हणून. पण इथे आपल्याला थोडंसं विचार करावा लागतो आणि थोडंसं लॉजिक यूज करून आपल्याला किंवा आपला जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला बघितलं व्हिज्युअलाइज होतोय. जर आपण न्यूमिनेटर जर ऑब्झर्व केला तर 1 दिसतोय आणि डिनोमिनेटर जर आपण ऑब्झर्व केला तर त्यामध्ये 1 प्लस कॉस 2x असं दिसतंय. म्हणजेच आपल्याला इथे आता चेक करावं लागेल की नेमकं याच्यासाठी फंक्शन कुठलं येते 1 प्लस. आणि हा जर फंक्शन जर आपल्याला माहिती झाला तर आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सोपं जाईल. आपल्याला हा तर कन्सेप्ट क्लिअर होता की कॉस स्क्वेअर असेल, साइन स्क्वेअर असेल, टॅन स्क्वेअर असेल, कॉट स्क्वेअर असेल. म्हणजे स्क्वेअर टर्मचं आपण डायरेक्ट इंटिग्रेशन फाइंड करू शकत नाही, ही ट्रिक्स आपण तिथे लक्षात ठेवली होती. पण ह्या टाईपमध्ये आपण जर बघितलं तर डिनोमिनेटर आपण ह्या 1 साठी हा 1 न्यूमरेटर 1 ह्या 1 साठी आणि ह्या कॉस 2x साठी सेपरेट नाही करू शकत. ठीक आहे. ही जर स्टेप न्यूमरेटरमध्ये असते तर आपण सेपरेट करू शकलो असतो. पण ज्यावेळेला न्यूमरेटरमध्ये 1 येतं आणि डिनोमिनेटरमध्ये 2 टर्म येतात त्यावेळेला आपल्याला हे डायरेक्टली सेपरेट करता येत नाही. मग अशा वेळेला काय करायचं तर डिनोमिनेटरची जी 2 टर्म आहेत, 1 हा वेगळा आहे प्लस 2 ही टर्म वेगळी आहे. मग ह्या पूर्ण टर्मच्या जागी आपण एक सिंगल टर्म राईट करू शकतो का, याचा पहिल्यांदा आपल्याला विचार करायचा आणि नंतर फॉर्म्युला पुट करायचा. बघा, ज्या वेळेला आपण फॉर्म्युला घेतले होते त्यावेळेला इथे बघा 1 आणि कॉस, म्हणजे इथे कॉस आहे त्याच्या आधी जर कॉस आला तर आपण इथे मध्ये प्लस लिहित होतो. म्हणजे 2 अँगल फॉर्म्युला आपल्याला इथे पुट करता येतो ना, हाफ अँगल फॉर्म्युला. बघा, त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला बघितला होता 2 कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस कॉस 2x. म्हणजे मध्ये प्लस आहे, इथे कॉस आहे, म्हणून पुढे काय यायला पाहिजे, कॉस यायला पाहिजे. जर मायनस आला दोघांच्या बिटवीन तर आपण काय घेणार आहे, साईन घेणार आहे. बघा, नेक्स्ट वाला फंक्शन दिसतोय त्या टाईपमध्ये. ठीक आहे. म्हणजे थोडंसं जर विचार केला तर एक्झाम्पल खूप इझी सॉल्व्ह करायला. फक्त नेमकं समजून घ्यावं लागेल की आपल्याला काय पुट करायचं आणि कोणत्या टाईपमध्ये त्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. सो बघा, आपण नेहमीप्रमाणे ह्या एक्झाम्पलला आय म्हणून कन्सिडर करूया. बघा, सोल्युशन आपण स्टार्ट केलंय. सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी त्याला आय म्हणून कन्सिडर करतोय. इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस कॉस 2x dx असं आपण घेतलंय. आणि आपल्याला जो कन्सेप्ट माहिती आहे तो आपण यूज करतोय. सो आपण लिहितोय वी नो दॅट. सो फॉर्म्युला आपण पुट करतोय, राईट करतोय. बघा, फॉर्म्युला येतोय 2 कॉस स्क्वेअर एक्स, 2 कॉस स्क्वेअर एक्स असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपण काय करायचो, इथे 1 कॉस, इथे जो अँगल दिसतो त्याचा डबल करायचो, दॅट इज 2x. इथे कॉस आहे, इथे कॉस आहे, म्हणून आपण फंक्शन काय दोघांच्या मध्ये काय राईट करायचो, प्लस राईट करायचो. हा फॉर्म्युला आपण आतापर्यंत शिकत आलोय. ठीक आहे. सो आपण काय करूया, याच्या ठिकाणी हा पूर्ण फॉर्म्युला आपण इथे पुट करू शकतो. बघा, 1 प्लस कॉस 2x हा जो फॉर्म्युला आहे आपण काय करूया, याच्या ठिकाणी हा फॉर्म्युला पुट करूया. सो मला इक्वेशन भेटत आहे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1/2
कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. आता 1 हा या टर्मला मल्टिप्लाय कॉन्स्टंट टर्म असतो. आपण हा इंटिग्रेशनच्या पुढे घेऊया म्हणजे मला सोल्युशन बघायला भेटेल 1/2 इंटू 1 कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. आता कॉसचा आपल्याला जर रेसिप्रोकल फॉर्म्युला माहिती असेल तर आपण तो पुट करू शकतोय है ना. मागच्या एक्झाम्पल आपण जे शिकलो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पण होतं. इथे असतं साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. ओके, सो कॉस इथे येतो, मग कॉसच्या समोर कोण दिसतंय सेक है ना. म्हणजे 1/cos जर आलं तर आपण काय रेट करू शकतोय, सेक रेट करू शकतोय. आणि 1/sec आलं तर आपण काय रेट करू शकतोय, कॉस रेट करू शकतोय. आता इथे 1/cos दिसतंय म्हणजे मला काय रेट करता येऊ शकतंय, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे सॉरी बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय असतं, सेक स्क्वेअर एक्स. म्हणजे सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय यायला पाहिजे, टॅन एक्स. ओके, सो आपण याचं आन्सर राईट करतोय 1/2 टॅन एक्स प्लस सी. ओके, सो विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. कोणते कोणते फॉर्म्युले यूज केले ते आपण इथे राईट करूया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 नंबरचा फॉर्म्युला यूज केला होता तो 1/cos एक्स इज इक्वल्स टू सेक एक्स. ठीक आहे, असा फॉर्म्युला असतो. मग इथे जर आपण स्क्वेअर केलं तर इथे पण काय यायला पाहिजे, स्क्वेअर यायला पाहिजे. हा एक फॉर्म्युला आपण यूज केला. आणि इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल्स टू काय असतंय तर टॅन एक्स प्लस सी. ठीक आहे, हे 2 फॉर्म्युले आपण आता ह्या एक्झाम्पलमध्ये यूज केले. ठीक आहे, बघा ह्या टाईप आणि ह्या टाईपचं एक्झाम्पल सेम आहेत, फक्त इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे. सो व्यवस्थित काळजीपूर्वक सॉल्व्ह करा. ठीक आहे, बघा सोल्युशन आपण राईट करतोय. नेहमीप्रमाणे आपण त्याला आय म्हणून कन्सिडर करणार आहे. 1 - cos 2x dx. त्यानंतर ना आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे तो आपण पुट करूया. वी नो दॅट. आता नीट ऑब्झर्व करा, प्लससाठी फॉर्म्युला वेगळा आहे आणि मायनससाठी फॉर्म्युला वेगळा आहे. ठीक आहे, ज्यावेळेला आपण इथे सेम टर्म येतं त्यावेळेला आपण काय घ्यायचो, प्लस घ्यायचो. पण आता सेम टर्म येत नाही आहे म्हणजे फॉर्म्युला काय यायला पाहिजे, 2 sin स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 cos 2x. ठीक आहे, इथे एक्स होता म्हणून मी 2x केला. इथे साईन आहे, इथे कॉस आहे म्हणून मध्ये काय आलं, मायनस आलं. ठीक आहे, आता याच्या जागी आपण काय पुट करणार आहे, ही पूर्ण टर्म इथे पुट करणार आहे. सो मला नेक्स्ट स्टेप्स मिळते. आय इज इक्वल्स टू 1/2 साईन स्क्वेअर एक्स डी एक्स. परत 2 कॉन्स्टंट आहे म्हणून मी त्याला बाहेर घेतला, पण 2 म्हणजे काय, तो 1/2 आहे म्हणून मी तो 1/2 म्हणून बाहेर घेतला डिनोमिनेटरमध्ये. तो जर न्यूमरेटरमध्ये असता तर फक्त 2 म्हणून बाहेर आला असता. सो 1/sin स्क्वेअर एक्स डी एक्स. बघा साईन म्हणजे काय असतं, साईनच्या समोर रेसिप्रोकलला कोण दिसतंय, कॉस. बरोबर, सो आपल्याला काय रेट करता येईल, 1/2 इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स ना. साईनच्या समोर कोण असतंय, कोसेक असते. म्हणजे 1/sin म्हणजे काय येणार आहे, 1/cosec एक्स. ठीक आहे, सो पुढे येणार आहे डी एक्स. आणि आपल्याला माहितीच आहे कॉट आहे, कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कोसेक स्क्वेअर एक असतं. म्हणजे कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय यायला पाहिजे, कॉट एक्स यायला पाहिजे. सो आपण इथे राईट करतोय 1/2 कॉट एक्स. बरोबर ना, कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय, कोसेक स्क्वेअर एक्स आहे. कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय यायला पाहिजे, कॉट एक्स. म्हणून आपण काय लिहिलं, कॉट एक्स. आणि सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणून आपण काय लावला, इंटिग्रेटेड कॉन्स्टंट सी लावला. आणि ज्यावेळेला आपल्याला आन्सरमध्ये सी येईल त्यावेळेला आपण काय साईन लावतो, मायनस साईन लावतो. ओके, सो विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. जो फॉर्म्युला आपण यूज केला आहे तो इथे ब्रॅकेटमध्ये आपण राईट करूया. सिन्स 1/sin एक्स इज इक्वल्स टू कोसेक एक्स, इथे स्क्वेअर असेल तर इथे स्क्वेअर असतो. आणखी एक फॉर्म्युला यूज केला आपण, इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल्स टू कॉट एक्स है ना. ते काय असतं, सी आलं म्हणून मायनस कॉट एक्स प्लस सी. असे आपण 2 फॉर्म्युला यूज केले. ठीक आहे, बघा नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल जर बघितलं तर आपल्याला दोघं ठिकाणी अंडररूटचं साईन दिसत आहे. बरोबर ना, अंडररूटमध्ये ह्या टर्म आहे.
आणि हा फॉर्म्युला पण आता जर ऑब्झर्व केला तर जस्ट आपण आता पुट केलं होतं 1 प्लस कॉस 2x, त्याच्यासाठी फॉर्म्युला काय होता 2 कोसेक स्क्वेअर एक्स होता. इथे बघितलं तर प्लस आहे ना. याचा फॉर्म्युला आपण बघूया नंतर. पहिल्यांदा हा पॅटर्न आपण सॉल्व्ह करूया, कारण याचा फॉर्म्युला आपल्याला डायरेक्टली माहिती आहे ना. सो आपण हे सॉल्व्ह करतोय. बघा, मी नेहमीप्रमाणे पहिल्यांदा त्याला आय म्हणून कन्सिडर करतोय. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस 2x dx असं आपण घेतलंय. जो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे तो आपण पुट करतोय. वी नो दॅट 2 cos square x is equals to 1 plus cos 2x. ओके, इथे x होता तर x काय केलं आपण 2x केलं. ओके, आणि इथे कॉस कॉस होतो म्हणून दोघांच्या बिटवीन आपण काय साईन लावलं, प्लस साईन लावलं. हा कन्सेप्ट तर क्लिअर आहे. ओके, आता आपण काय करणार आहे, ह्या पूर्ण टर्मच्या जागी 2 cos स्क्वेअर एक्स ही टर्म आपण आधी इथे पुट करणार आहे. ओके, सो बघा, I is equals to integration of under root 2 cos square x dx. So I is equals to under root 2 आपण इंटिग्रेशनच्या पुढे घेऊया. सो आपल्याला ब्रॅकेटमध्ये भेटेल अंडर रूट ऑफ 2 cos स्क्वेअर एक्स dx. आता बघा, हा कॉस स्क्वेअर आणि रूट एकमेकांना कॅन्सल करेल. सो आपल्याला नेक्स्ट स्टेप मिळते अंडर रूट ऑफ 2 इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx. आणि कॉस एक्स dx इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे. कॉसचं इंटिग्रेशन काय असतंय तर साइन एक्स असतं. सो साइन एक्स प्लस सी. सो विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. खूप इझी क्वेश्चन होता. कोणता पॅटर्न यूज, कोणते फॉर्म्युला यूज केले ते आपण ब्रॅकेटमध्ये राईट करूया. ओके, सो एकच फॉर्म्युला आपण यूज केला. कोणता, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx इज इक्वल्स टू साइन एक्स प्लस सी. ओके, सो बघा ह्या टाईपचं इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करायचं. आता 1 प्लस साइन 2x याच्यासाठी आपल्याकडे कुठलाही फॉर्म्युला अवेलेबल नाही आहेत, है ना. कारण बघा आपण जे हाफ अँगल फॉर्म्युला बघितले त्यामध्ये काय होतं, कॉस 2x हा आपल्याला फायनल रिझल्ट भेटत होता, है ना. आणि ह्या टाईपमध्ये आपल्याला कुठेही साईन नाही दिसत आहे, दिसते का नाही. मग आता हा टाईपचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल, तर हेच टाईप्स बघत असताना मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं होतं बघा. तो कोणता होता, साइन स्क्वेअर एक्सचा होता, है ना. साइन बघा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी होती बघा, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू काय असतं 1. म्हणजे ह्या 1च्या ठिकाणी आपण ही टर्म पुट करू शकतोय, है ना. आणि साइन 2x साठी डायरेक्ट फॉर्म्युला नाही आहेत, है ना. साइन 2x आपण इंटिग्रेशन फाईन करतो, पण ज्यावेळेला आपण हे फॉर्म्युलाचा स्टडी केला त्यावेळेला मी तुम्हाला आणखी एक कन्सेप्ट सांगितलं होता बघा. साइन 2x साठी आपल्याला ॲडजस्टमेंट करण्यासाठी हा फॉर्म्युला महत्त्वाचा ठरतो. कोणता, 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे, तर आपण हे दोघंही फॉर्म्युला आपण आता इथे पुट करूया. मग कोणते फॉर्म्युले यूज करायचे, सगळ्यात पहिल्यांदा आपण ते राईट करून घेऊया. नेहमीप्रमाणे पहिल्यांदा याला मी आय म्हणून कन्सिडर करतोय. अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन 2x dx असं आपण याला राईट केलंय. जो फॉर्म्युला आपण यूज करणार आहे तो आपण पहिल्यांदा राईट करूया. बघा, वी नो दॅट काय पहिला फॉर्म्युला, तो फर्स्ट फॉर्म्युला येतोय साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1. ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे. सेकंड नंबरचा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे, तो आहे साइन 2x इज इक्वल्स टू 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. दोघंही फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं, कारण IMP एक्झाम्पल बऱ्याच वेळेला विचारलं गेलं हे एक्झाम्पल. ठीक आहे, आणि खूप सोपं आहे बघा सॉल्व्ह करायला. याचं जर आपल्याला आन्सर माहिती असेल 1 म्हणजे काय पुट करता येऊ शकतो आणि साइन 2x म्हणजे काय पुट करता येऊ शकतं, तर पुढचं एकदम इझिली होऊन जाते बघा. सो मी ते टर्म्स पुट करतोय. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन मी घेतोय आणि अंडर रूटमध्ये जे आपण आता फॉर्म्युला राईट केले ते आपण पुट करूया. बघा, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स ही 1च्या ठिकाणी आपण पुट केली आहे, प्लस साइन 2x त्याच्यासाठी हा फॉर्म्युला मी यूज करतोय 2 साइन एक्स कॉस एक्स. ठीक आहे, ही पूर्णची पूर्ण टर्म आपण एका राऊंड ब्रॅकेटमध्ये पुट केली. आता नेक्स्ट स्टेप बघा, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, मी अंडर रूटचं साईन देतोय आणि साईनमध्ये मी एक ब्रॅकेट घेतोय आणि मी ब्रॅकेटमध्ये टर्म राईट करतोय साइन एक्स प्लस कॉस एक्स आणि ब्रॅकेट कंप्लीट करतोय आणि ब्रॅकेटच्या वरती लिहितोय 2. का राईट केलं मी, असं करता येईल का,
नीट ऑब्झर्व करा. मी एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे मी याला सेट केला आहे. बघा, ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती असतो. काय असतो? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए इंटू बी, प्लस 2 टाइम्स ए इंटू बी. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती. बघा इथे जर आपण ऑब्झर्व केलं, ए स्क्वेअर म्हणजे काय? साइन स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे काय? कॉस स्क्वेअर. प्लस 2 ॲज इट इज. ए आणि बीची व्हॅल्यू म्हणजेच काय? साइन आणि कॉसची व्हॅल्यू. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला इथे दिला आहे स्प्लिट करून. मग त्याला आपण असं राईट करू शकतो, ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता नेक्स्ट स्टेप जर आपण ऑब्झर्व केलं तर हा रूट आणि स्क्वेअर एकमेकांना कॅन्सल करेल. सो आपल्याला इंटिग्रेशन फाईंड करायचं असणार आहे साइन एक्स प्लस कॉस एक्स डी एक्स ह्या टर्म्स. ठीक आहे. सो त्या दोघांसाठी आपण इंटिग्रेशन साईन सेपरेट करूया. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स. सो आपल्याला आन्सर भेटणार आहे साईनचं इंटिग्रेशन काय असतं तर कॉस एक्स असतं आणि प्लस. पण बघा आपल्याला माहिती आहे सीने जर फंक्शन स्टार्ट झालं तर आपण काय राईट करतो? मायनस राईट करतो. म्हणजेच साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येतं आहे? मायनस कॉस एक्स येतं आहे आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येतं आहे तर साइन एक्स येतं आहे. दोघा ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं आहे म्हणून आपण लावतोय प्लस सी. ओके. सो मायनसची टर्म आपण नंतर राईट करूया, प्लसची टर्म आधी राईट करूया. म्हणजे आपल्याला नेक्स्ट सोल्युशन भेटतं आहे आय इज इक्वल्स टू साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस सी आणि विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके. ह्या 4 एक्झाम्पलचा 4 एक्झाम्पलचा आपण आता स्टडी केलं आहे. येत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेले रिमेनिंग म्हणजे एक्झाम्पल नंबर 15, एक्झाम्पल नंबर 16 आणि रिमेनिंग 17, 18 ह्या 2 एक्झाम्पलचा आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.